आपण थेट जाऊया अंतरवाली सराटीमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सचिन, खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। आता राज्यामध्ये आज 2 जिल्हे बंदची हाक आहे। बीड असेल, धाराशिव असेल, उद्या पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। मुंबईमध्ये सुद्धा समर्थनार्थ उपोषण केलं जाणार आहे। काय नेमकी अंतरवाली मधली परिस्थिती आहे? मराठा आंदोलकांच्या नेमक्या भावना काय? आपण पाहू शकतो की आता हा आजचा 5वा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची काल आपण पाहिली की प्रकृती बिघडत चालली होती। त्यानंतर रात्री त्यांचं संभाषण झालं शंभूराज देसाई यांच्यासोबत आणि शंभूराज देसाई यांनी त्यांना विनंती केली होती की तुम्ही उपचार घ्या, कारण की त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती। त्यामुळे त्यांनी विनंतीला मान दिला आणि काल त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावला होता। काल रात्री त्यांनी सलाईन लावला आणि मी 1 दिवसाची मुदत देत असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं होतं। आता आपण पाहतो की ते सध्या त्यांनी सलाईन मात्र अजूनही ते त्यांचे जो अशक्तपणा तो तसाच आहे। त्यामुळे ही चिंतेचे ढग संपूर्ण गावकऱ्यांमध्ये काल पाहायला मिळाले होते। आता मी तुम्हाला दाखवू शकतो रात्रभर पूर्ण हे जे मराठा बांधव आहेत त्यांनी ही पूर्ण रात्र जागून काढलेली आहे आणि त्या देखील ही चिंतेची बाब होती, कारण की मनोज जरांगे पाटील यांची जी प्रकृती होती ती खालावत होती। त्यामुळे एक चिंता या मराठा बांधवांमध्ये होती। त्यामुळे आता आपण पाहतो की महाराष्ट्रभरातून जे मराठा बांधव आहेत ते या अंतरवाली सराटीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आज हा 5वा दिवस आहे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा। मात्र आज ते आपली काय भूमिका मांडणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले, कारण की आपण पाहतोय की राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता बंद पाडला जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील हे काय संबोधित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।